साठी राजू दगडे आणि कृतार्थ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आपण पाहतो SBSC टीम आणि त्याच्या अगेन्स्ट असणारी मॅच. अंशुमन स्पोर्ट्स या टीमला आपण पाहतो आहोत. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला SBSC ने टॉस जिंकल्यानंतर. कृतार्थ आणि राजू दगडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. स्ट्राईक एंड वरती राजू दगडे, नॉन स्ट्राईक एंड वरती कृतार्थ. पहिले षटक गोलंदाजी मार्क वरती वेगाचा बादशाह म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. वलवली एक्सप्रेस गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळते आहे. ग्रामीण स्तरावरती चांगल्या दर्जाचा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं असा मनीष. गाडी काढलेली नाही आहे, कोणाची आहे कृपया ती बाजूला घ्या. 84-82 गाडी नंबर 8482. चला, खेळाडूंची नाही आहे कोणाची. पहिला चेंडू पडेल, पहिला बॉल मनीष. पहिला चेंडू बॅटची तिकेज आउटसाइड एज. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. सुरुवात चांगली करण्याचा प्रयत्न नेहमीच राहतो या राजूचा. तो इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करत होता. बॅकफुटला डॉमिनेट केलं होतं मनीषने. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती इथे पाहायला मिळाला. त्याला सूर गवसला एक चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतो आहे. त्या फलकावरती एक धाव पाहायला मिळते. कृतार्थ यावेळेला स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळेल. डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे. त्याच्याकडे ही वरद हस्त आहे देवाचा की त्याची टायमिंग प्रॉपर राहते. यावेळेला इनसाइड आउट केलाय. ओर दी कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहे. रोहित कोळी चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु इथे चेंडूने ओलांडली आहे सीमारेषा. रन्स मिळतील त्या 4. हा आलाय चौकार. नाही, काळजी घ्यायला हवी कारण मे महिना फार महत्वाचा आहे आणि काही दिवसांपासून मी पाहतोय की मनच लागत नाही आहे खेळाडूच. कारण मन सध्याकडे दुसरीकडे आहे. मे महिन्यानंतर कदाचित लागेल मॅच मध्ये आणि क्रिकेटमध्ये. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. यष्टांच्या पाठीमागे सतीश देवकर यांना आपण पाहत आहोत. सतीश देवकर यांचा एक झेल परवाच्या दिवशी जास्तीचा व्हायरल झाला. डॉक्स प्रीमियर लीग मध्ये, सीबी ट्रॉफी डॉक्स प्रीमियर लीग मध्ये बेलापूर मध्ये काय डाईव्ह मारली होती आहे खेळाडूने. 40+ खेळाडू आहे, परंतु एका युवा खेळाडूला लाजवेल असं यष्टिरक्षण त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतं. ते सतीश देवकर उजव्या एसीच्या बाहेर ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इथे यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. सिंगल येते. सिंगलच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटक आपण मनीषचं पाहत आहोत. त्याच्याकडे वेग चांगला आहे, टप्पा चांगला आहे, परंतु कदाचित चौकार अडवला गेला असता तर या षटकामध्ये धावा कमी पाहायला मिळाल्या असत्या. मनीष गोलंदाजी मार्कवरती पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल. पुढचा चेंडू यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न. दिशाहीन राहिला हा चेंडू. एक्स्ट्रा रन. अतिरिक्त धावा तुम्ही बहाल करू शकत नाही कारण अतिरिक्त धावा तुम्हाला रोखायच्या आहेत. प्रतिस्पर्धी संघ मॅच मध्ये येऊ शकतो. धावा अद्याप आलेल्या नाही आहेत. 7 रन आहेत. 4 चेंडूवरती पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो आहोत. अचूकतेने गोलंदाजी करणं बंधनकारक राहील.
पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा वेगवान मनगट वळवली आहेत. जस्ट अ फ्लिक टॉप द रिस्ट. चेंडूला पाठवलंय ऑन साइडला सीमारेषेच्या बाहेर बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. राजू दगडे यांच्या बॅटमधून चौकार. कलात्मकता इथे दाखवली. मनगट वळवली ऑन साइडला फ्लिक केला चौका ठोकला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. 11 धावा धावफलकावरती आहेत. SBSC टीम बॅटिंग करते मैदानाच्या आतमध्ये. रन्स हव्यात आणि त्याची पूर्तता इथे होतीये. पुढचा बॉल पुढेचा सावला यावेळेला उजव्याशीच्या बाहेर. इन्व्हिटेशन होतं बॅटर्ससाठी. षटक संपलं पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा त्या 11 विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना SBSC टीम. चला दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती फेरबदल. मनीष पाटीलने एक चांगले षटक हातात असताना आपण त्याला पाहिलं. 11 धावा त्याने खर्च केला. एक चौकार एक अपवाद राहिला होता. शुभम आल्यात दुसऱ्या षटकाच्या दरम्यान. आघाडीची जोडी अजूनही जमली आहे. रन्स आल्यात. धीरोधार्तता चांगली आहे. संयमाने बॅटिंग करत असताना दोन्ही खेळाडूला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला स्ट्राईक रेंजवरती कृतार्थ अर्थात बबलू तो स्ट्रायकर रेंजवरती आहे. तो अर्थात कृतार्थ. पुढचा बॉल शुभम. यावेळेला फटका फसलाय. चेंडूने उंची जास्त लांबी कमी घेतली आहे. क्षेत्ररक्षक मनीष चेंडूच्या खाली आले. त्याने आपला इथे झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक पहिला. फलंदाज बाद होईल कृतार्थ. बॅक टू द पॅव्हेलियन. SBSC टीमला लागलेला पहिला धक्का आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. बाद होत असणारा फलंदाज कृतार्थ अर्थात बबलू तंबूच्या आसऱ्याला परतलेत. मोठा स्ट्रोक अटेम्प्ट करायचा होता आणि जो फटका फसला. एक चांगला झेल इथे फिनिश केला. हँड आणि कॉर्डिनेशन चांगलं होतं. संघासाठी आपण किती महत्वाचे आहोत ते इथे झेल टिपत असताना दाखवून दिलं मनीषने देखील. 11-1 नेल्सन आकडा स्कोर कार्ड वरती आहे. स्कोर कार्ड वरती पाहिलं तर 11 बनल्यात. एक फलंदाज बाद झालाय. एक षटक संपलंय आणि जिथे एका चेंडूचा खेळ देखील संपलाय. स्कोर कार्ड वरती 1-1-1 पाहायला मिळत आहे. शुभमचा पहिला बॉल आणि त्यावरती त्याने विकेट प्राप्त केली. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. शुभम ओव्हर द विकेट अराउंड विकेटने यावेळेला देखील ऑन साइडला आल्या मोठा स्ट्रोक अटेम्प्ट केला. श्री चेंडूच्या खाली आल्यात. लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट प्राप्त केल्यात. सेलिब्रेशन करत असताना जल्लोष होतोय. आल्या पावली माघारी परतावा लागता आशिषला देखील. तो देखील बाद झालाय. आशिष उलवेकर देखील बाद. 2 धक्के दिलेत लगातारच्या 2 बॉलवरती. सचिन नाईक टीमचा नेता दिशादर्शक तारणहार संघाचा कर्णधार बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. सचिन नाईकला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. संघ इथे खऱ्या अर्थाने अडचणी वाढल्या. संघाच्या विकेट्स गमावल्यात. पार्टनरशिप बिल्ड झालेली नाही आहे. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाल्यात. गाडी बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. अंपायर चला हॅट्रिकचा बॉल
उजव्या एसीच्या बाहेर ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. रन्स तर मिळणार नाही, अर्थात डॉट बॉल आलाय. रोहित कोळी यांना आपण त्या ठिकाणी पाहायला मिळाले होते. आता मात्र जिथे पूर्वार्धाच्या खेळामध्ये एक रणनीतीबद्ध कामकाज व्हावा लागतो, किंवा मुभा असते फलंदाजांना की आपण जास्तीचा धावा गोळा करू शकतो, तितक्याशा धावा आलेल्या नाही आहेत. 11 धावा धावफलकावरती आहेत, 2 बाद. या वेळेला ब्लाइंड स्ट्रोक होता, स्विच करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. जिथे आपण पाहतो आहोत ना, संघाची धावसंख्या 11 आहे. अद्याप मागील 4 बॉलवरती एकही धाव आलेली नाही आहे. या बाबीचा विचार करावा लागेल. रन्स आलेल्या नाही आहेत, अर्थात महत्वाची बाब ही राहणार आहे ना की इथे धावाही थांबवणं तितकंसं गरजेचं होतं आणि त्या थांबलात. अंशुमन स्पोर्ट्स साडी उजव्या एसीच्या बाहेर कर्णधाराने इथे अकाउंट ओपन केलंय. मैदानाच्या आतमध्ये संघाची अडकलेली नौका पहिली तिरी घेऊन जाण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहा ना, एक मॅच अशीही पाहायला मिळाली होती जिथे 14ला 4 बाद झाले होते. युवा स्पोर्ट्स संघ बॅटिंग करत होता आणि तिथून पुढे संघाने 50 बनवल्या होत्या. इथे 12 बनल्यात, 2 फलंदाज बाद झाल्यात. रन्स गोळा करावा लागतील. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. या षटकामध्ये केवळ 1 आली आहे मागील 5 बॉल मध्ये. यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. या षटकामध्ये शुभमने केवळ 1 धाव खर्च केली आहे आणि 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. 12ला 2. टिप बॉलचा वापर होईल. पहा ना, लाईव्ह कॅमेरामध्ये जर सचिन धोत्रे ज्या वेळेला येऊन पुढे सांगत असतील ना, तर मॅटर फार मोठा आहे. कारण हा मॅटर मोठा होता. सचिन धोत्रे यांना आपण पाहत आहोत. उजव्या एसीच्या बाहेर हा चेंडू मात्र अवांतर स्वरूपाचा येतोय. यावेळेला खुलाट टाकलेला बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. वाईट +1 आहेत. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने फोकस करूया मॅचकडे. सचिन धोत्रे यांना पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं काहीतरी वेगळी चर्चा होती, कारण त्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. संघाची धावसंख्या 15-15ला 2. मॅच महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघाने एक मॅचेस जिंकलेल्या आहेत. मनीष सातत्याने फोकस करतोय, सातत्याने मैदानाच्या आतमध्ये त्याची वावरणं फार महत्वाचं आहे. फिजिकल फिटनेस पहा ना त्याच्याकडे पाहिल्यानंतर चांगली पाहायला मिळते नेहमीच. उजव्या एसीच्या बाहेर हा चेंडू दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला कदाचित दंडित करण्यात येईल. एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव. परंतु या सर्वांची चर्चा करत असताना माझ्या नजरेतून एक चेहरा इथे कुठेतरी दूर राहत. त्याचे सनग्लासेस मैदानाच्या आतमध्ये जो प्रकाश पडत असताना पाहायला मिळाले, किंबहुना त्याचं वावरणं मैदानाच्या आतमध्ये फार महत्वाचं आहे. एखाद्या प्रोफेशनल खेळाडूला लाजवेल ना अशी फिटनेस आहे महेश कापसेकडे. त्याला आपण कव्हरला पाहतोय. बॉल पकडण्याचा युग मागील 2 मॅच मध्ये आलेला नाहीये, वेगळी गोष्ट आहे. धावफलकावरती 16, 2 फलंदाज बाद. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला खुला टाकला, समोरच्या दिशेने केला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा चेंडूने काही हातामध्ये महेश कापसेंच्या जाणार नाही, जणू काही शपथच घेतली आहे. स्कोर कार्ड वरती 17 आहेत.
सतीश देवकर मास्टर माइंड आणि त्यांच्या साथीला जर मनीष असतील तर याहूनही अधिक काय हवं. सतीश देवकर मला वाटतं जवळपास लाखभरांच्या अनेक स्पर्धा सातत्याने त्यांचं आयोजन पाहायला मिळतं. एक बाब प्रीमियर लीगची अशी राहते ना की त्यांच्या आयोजनामधील ज्या वेळेला आयोजन होतं त्यावेळेला मला वाटतं एक माणूस वेगळा ठेवावा लागतो. पैशाचं लिखाण करण्यासाठी लाख लाख भराचं पारितोषिक दिलं जातं. केवळ कॅश प्राइजेस. यावेळेचा बॉल 2 धावा आल्यात. चुका होत आहेत. संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती आहेत ते 19. सीएची प्रीमियर लीग, डॉक्स प्रीमियर लीग, आपण रोटरीच्या अनेक स्पर्धा पाहतो. मग त्या सध्या तगडीला कळंबोलीचं क्रीडांगण असेल किंवा आपण रसायनीचं मैदान पाहिलं किंवा महाराष्ट्रभर सातत्याने रोटरी क्लब खेळते आणि त्या टीमचा एक हुकमी एक्का म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. 19-2. यावेळेचा फटका फसलाय. झेल बनू शकतो. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. अगदी सहज साधा सोप्पा झेल टिपण्यात आला. फलंदाज बाद. एकोणीसला 3. तिसरी षटक प्रगतीपथावरती आहे. याही षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत. एसबीएससी टीम सध्या घडीला अडचणीमध्ये आहे. अनिकेत नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. 19ला 3 पाहायला मिळाल्यात. या षटकामध्ये अद्याप 6 बॉल टाकून झाल्यात. त्यामध्ये लिगल केवळ 3च आल्यात. अर्थात हे षटक एक लांब लचक होणार. बॅकफुटला आलाय. पुन्हा एकदा कॅचिंग प्रॅक्टिस. महेश, व्हॉट अ कॅच. महेशने झेल टिपला. फायनली बॉल त्याच्याकडे गेलाय. फलंदाज होतो तो बाद. दुसरा धक्का. अर्थात या इनिंग मध्ये 4 बाद झाल्यात. पुढचा चेंडू गोलंदाज. यावेळेचा बॉल उजव्या सीच्या बाहेर. श्रीकांत यांचे चेंडू कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं ना तर हॅट्रिकच्या बॉलवरती देखील आपण बाहेरच्या बाजूला टाकला गेलेला हा चेंडू पाहायला मिळतो आहे. हा चेंडू यशांचा वेध घेणारा राहायला हवा होता. प्रथमेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. उजव्या सीच्या बाहेर कट केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी. रन्स येतील. अर्थात धावा येत असताना ह्या बॉलवरती देखील आपण धावा पाहत आहोत. त्या अर्थात संघाची धावसंख्या एकंदरीत या दुहेरीच्या मदतीने वधारेल जाऊन पोहोचतीये. 21 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. तिसऱ्या षटकामध्ये 9 आल्या. जिथे आपण पाहिल्या 9 धावा. पहिल्या षटकामध्ये 11. दुसऱ्या षटकामध्ये केवळ 1 धाव आली होती. धावफलकावरती ते 21. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत त्या अर्थात 21 धावा पाहायला मिळतात. सचिन नाईक स्ट्राईक एंड वरती आहे. कोहली ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल गोलंदाज महेश. उजव्या सीच्या बाहेर. पंचांकडे अपील.
बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5वा, मॅचची गोल्डन विकेट. सचिन नाईक यष्टीरक्षक सतीश देवकरच्या हातामध्ये झेल देऊन होतोय बाद. एकवीस धावा धावफलकावरती आहेत, 5 फलंदाज बाद. सुभाष नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, खोलामध्ये टाकला होता ड्रायव्हिंग लेंथला, इथे ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला, एक्स्ट्रा कव्हरला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. दुहेरीच्या मदतीने 23 धावा धावफलकावरती आहेत. रोहित कोळी यांच्यापासून चेंडू काय पाठलाग सोडत नाहीये, त्यांच्या अगदी जवळून चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 23ला 5. पुढचा चेंडू बॅकफुटला कट केला, पॉइंटला झेल ड्रॉप. या आधीचा कॅच टिपल्यानंतर जे सेलिब्रेशन या खेळाडूचं पाहायला मिळालं होतं ना, असं वाटलं होतं त्याने अगदी संघर्ष करत असताना झेल टिपले होते. परंतु हा झेल पहा, हा सोप्पा झेल तुम्ही सोडलाय. एक कॅच पकडली की अनेक वेळेला जास्तीचे सेलिब्रेशन आपण पाहतो, परंतु पुढे वाढून ठेवलं त्याचं काय. हल्लीचे खेळाडूंचा असं आहे, एखादा 6 मारला की रील्स येते. पुढच्या 5 बॉलचा आपण चहा नाश्ता केला त्याचं टाकत नाहीत. त्यापैकी एक आमच्याच जवळच आहे, नाव घेणार नाही आता. पुढचा बॉल उजव्याशीच्या बाहेर, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे. खेळाडूंचा हल्लीच्या घडीच्या क्रिकेट काहीशी निराळा आहे. विकेट एखादी मिळाली की त्यानंतरचं सेलिब्रेशन किंवा त्या रील्स येतात, परंतु पुढील षटकामध्ये जर 5-6 आले ते टाकत नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती येते 26ला 5. रोहितच्या बॅटिंगची चर्चा करूया. यावेळेचा चेंडू उजव्याशीच्या बाहेर, हा चेंडू अवांतर स्वरूपाचा येतोय. परंतु मागे काही वर्ष गेल्यानंतर ना मला ते दिवस आठवतात की आई प्रीमियर लीग मध्ये लावलेले कटआउट्स, मग विराट कोहलीचा लावायचा की रोहित शर्माचा लावायचा, याच्यावरचे वाद जे होते ना ते सर्वाधिक मोठे होते. हा फटका फासलाय, महेश कापसे पुन्हा एकदा चेंडूच्या खाली, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. फलंदाज बाद, डायरेक्ट हिट लागलाय. दोन्ही अंपायरने इथे आउट दिलाय. 2 अंपायर आणि दोघांनी हात वरती केला. फलंदाज बाद. महेश कापसेला एकाच वेळेला 4 बॉल दिसत होते हवेमध्ये. 1 धाव आली आणि फलंदाज देखील सुभाष बाद होतोय, कांच्या बाद. अठ्ठावीसला 6. अठ्ठावीसला 6. चौथं षटक महेश. या खेळाडूने 7 धावा अद्याप खर्च केल्यात. विकेट देखील प्राप्त केलेले पाहायला मिळाले, ती अर्थात एक रनआउटच्या स्वरूपामध्ये या षटकामध्ये खेळाडू बाद झालाय. ऋषी ऑन स्ट्राईक. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कॉट बिहाइंड. 7वा धक्का, फलंदाज बाद.
28 ला 7 फलंदाज बाद झालेत. महेश यांच्या या षटकामध्ये आणखीन एक धक्का त्यांनी दिलाय. 7 वरती 2 फलंदाज बाद केलेत. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सुनील परदेसी. ला 7 पाण्याची मागणी होते. यस अंपायर पाणी येईल. 28 ला 7 4 षटकांचा खेळ संपला. सुदर्शन गोलंदाजी मार्क वरती दाखल होता, अर्थात बाळा. सुदर्शनला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहत आहोत. पुढचा चेंडू कमी गतीने ऑन साइडला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर राहील. रन्स मिळतील ते या बॉल वरती, अर्थात अंपायर्स केवळ 2 धावा. 3 कशा 1 सिंगल 2 का 1 एकच. एकेरी धाव संघाची धाव संख्या 29. सुनील परदेसी दिशाहीन चेंडू राहिलाय. एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळते. अतिरिक्त धाव 30च बनल्यात दादा. 29 नंतर वाईट आला की 30 बनतात. यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर आणखीन एक चेंडू देतोय. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. 5 षटकांच्या मॅच मध्ये एक मोठी रणनीतीने मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुनील परदेसी यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने खेळतात. सिंगल मिळेल. शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये 11च्या 11 फलंदाजांना खेळाडूंना बॅटिंग करताच आली पाहिजे. मुळात टेलेंडर म्हणून तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाऊच शकत नाही, कारण कधी कोणत्याही क्षणाला तुमच्यावरती वेळ येईल, प्रसंग येईल, तिथे तुम्हाला चांगला खेळ करावा लागतो. यावेळेला पहा आडवा बाटने. होय, मी मैदानाच्या आतमध्ये आलोय. प्रथमेशच्या बाटमधून षटकार. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आणि जो आमच्याशी नडतो ना, तो डायरेक्ट दिसतो ढगात. ढगात मारला हा बॉल. ऑन साइडला षटकार टोकला. 37 ला 7. यावेळेला खोलामध्ये टाकला. वेगवान चेंडू बाळाचा इथे पाहायला मिळतो आहे. संघाची धावसंख्या ती 38. होय अंपायर, एकच बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल पूर्वार्ध जातील. चला पुढचा संघ आपण तयार व्हा. एका बाजूला भूमित कन्स्ट्रक्शन टीमचा कॅप्टन या. चालू मॅच मधील एक्स्ट्रा प्लेयर या. यावेळेचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला. कुठे ठेवला होता या खेळाडूंना. या दोन्ही बॅटरने रन्स गोळा केला. चौकार आला शेवटच्या बॉलवरती. 42 बनल्यात. 43चं लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय. 3 बॉल 5 धावा सुनील परदेसी. 6 बॉल 11 धावा प्रथमेश. रन्स आल्या शेवटच्या षटकातील शेवटच्या बॉल मध्ये. सुदर्शन महागडा राहिला.
14 धावा त्याने खर्च केलात. हा देतोय चेंडू सचिनजी. टार्गेट किती मित्र? 43 धावांचं लक्ष असणार आहे मात्र रोहितजी कोळी यांच्या फलंदाजीवर, मनीषजी पाटील यांच्या फलंदाजीवर, त्यानंतर सुदर्शन यांच्या फलंदाजीवर, त्यानंतर शिवम पाटील यांच्या फलंदाजीवर. काय फलंदाजीचा भरणा आहे यांच्याकडे. त्यानंतर गोलंदाजी सुभाष कांच्या, त्यानंतर सचिन कोलिकोपर. चला आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये होतात. ओपनिंग बॅटर रोहितचा मोबाईल कोणाकडे रे? ए रोहितचा मोबाईल कोणाकडे? संडे आले. आता 43 धावांचं लक्ष आहे. 43 धावांचं लक्ष्याची पूर्तता करणार मात्र आता तुम्हाला घेऊन जातो SBSC वर्सेस अंशुमान 11. दोघं भावाभावांची मॅच, भाऊ सक्का वैरी. सुदर्शन आणि सतीश देवकर ओपनिंग जोडी. 2 वाघ मैदानात आलेत. त्यानंतर वाघाची शिकार करणार का सुभाष कांच्या. नेपाळ से हूँ डरूंगा क्या. माग त्याचा खूप वाद चर्चेत झाला होता. मैंने तो कुछ बोला ही नहीं विनू भाई. वाद रंगला होता. वादग्रस्त हा खेळाडू आहे. पहिलं षटक घेऊन येतो मात्र सुभाष कांच्या. स्ट्राइक घेणार मात्र सुदर्शन. पहिल्या याच्यात 57 धावांची खेळी खेळली. आता 57 धावांचे खेळ परत एकदा अर्धशतक होतंय का बघूया. सतीश देवकर त्याच्या जोडीला येतोय मात्र अंशुमान 43 चा टार्गेट आहे. मात्र लो स्कोरिंग मॅच नेहमी घातक असतात. मग काय सांगता येत. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. काही होऊ शकतं.
कोण 50 धावा मारेल, कोण 5 धावा मारेल, कोण 0वर आउट होईल, कोण 11 धावा मारेल, कोण 17 धावा मारेल, काही होऊ शकतं. मॅरी टीम मागे याच्यामुळे हारली होती. सुभाषजी कांचा हारली होती आणि परत एकदा सुभाषजी कांचा येतोय स्ट्राईक घेऊन. सुदर्शन परत एकदा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, 0 नंबर, 1 चेंडू 0 धावा. त्या दिवशी रील एक व्हायरल झाली होती. त्या रील व्हायरल मध्ये अभिजित सावंत, बंटी गवडे, परत एकदा पॅडला आढळला चेंडू, 1 धावांसाठी लेग बाय स्वरूपात 1 धाव. त्या दिवशी होळीच्या दिवशी एक रील व्हायरल झाली होती. अभिजित सावंत, नितीन हमरे, बंटी कवडे, रुपेश भंडारी, रुबन, बॉबी, काय रील होती ती. रात्रभर जागतात आणि मात्र कुठं पण नाईट मॅच असो यांना कॉल करा, तुमची नाईट मॅचेस गाजवणारच ते. रोहन पण होता तिकडे. यश असला म्हणजे लफडा होणार. परत एकदा सुभाष, परत हेलिकॉप्टर, मिस्टर हेलिकॉप्टर होतोय लांड मात्र महात्मा गेटच्या बाहेर. डीजे त्या दिवशी जी रील व्हायरल झाली, खूप डेंजर रील व्हायरल झाली ती. त्या रीलचे रील स्टार्स आपल्या इथे आहेत, त्यांचाही सन्मान, यथोचित सन्मान करणार आहोत आम्ही आई प्रीमियर लीग माध्यमातून. 11 मिलियन व्ह्यू त्या रील्सला आल्यात. साई प्रसाद ग्रुप, केसी जेंटलमॅन, सगळ्या ग्रुपवर ती रील व्हायरल झाली. रात्री किती वाजता काढली होती माहित नाही, पण अशा रील्स बंटी कवडेच्या बाबत पहिले यायच्या जेव्हा टिकटॉक होता, पण आज खूप दिवसांनी त्याची रील आली. लाईव्ह प्रक्षेपण मध्ये बोलतो, 188 देश बघतात. परत दिलाय का फुलटॉस, घेतो त्याच्यावर सलटॉस आणि षटकार, 6 धावा. इनो चॉल्बे, विजयजी मुंडे या, आमचा घसा सुकला इथं. पुढील समालोचक, धावता समालोचक, खांदा कॉलनीचा बुलंद आवाज विजयजी मुंडे यांचं स्वागत करतोय मी. बघूया कांच्याचा बॉल, परत एकदा शॉट ऑन बॉल, सक्सेसफुल. रोहनच्या हातात बॉल, मिळतील धावा 6. धन्यवाद विजयजी मुंडे. नेपाल से आया हूं, इनो चॉल्बे. धन्यवाद विनू. आई प्रीमियर लीग मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना कर्णधाराने जो विश्वास दाखवला होता ना, तो विश्वास अगदी तोडून टाकलाय सुभाष बिक उर्फ कांचा याने. अगदी लाजीरवाणी कामगिरी केली. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 षटकार. चौथा चेंडू मात्र फिरकवण्याचा प्रयत्न केला होता, पण बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. देर से आहे दुरुस्त आहे. या चेंडूवर जर एखादा फटका बसला असता ना, तर मात्र सामना कुठेतरी एका हाती निसटला असता. यानंतरचं दुसरं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक कर्णधारानं दिलं होतं कांचा याच्या हातामध्ये, आणि त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. 19 धावत तब्बल कुठून काढल्या. सुदर्शन सावंत एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातो खांदा कॉलनीतील, आणि दाखवलं त्याने ते करून. पहिली हॅट्रिक मला वाटतं षटकारांची, दुसरी हॅट्रिक. थँक्यू. आणि त्यानंतर मात्र दुसरा गोलंदाज कॅप्टन
सुनील परदेशी, सॉरी. बऱ्याचशा प्लेयरला आम्ही निक नेमने ओळखतो. इथे दुसरं षटक टाकण्यासाठी आलाय तो म्हणजे कॅप्टन. हा जर सामना जिंकवायचा असेल ना तर कॅप्टनला कुठेतरी कंजूसी भरी गेंदबाजी करावी लागेल. स्ट्राईक एंडला आहे अनुभवी सतीश. यावेळी मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू अगदी डिक्लेअर झोन मध्ये. आपण बोलतो ना जास्त त्रास नाही, जास्त मेहनत नाही. चेंडू गेलाय सर 2 धावांसाठी. नक्कीच लेगी सांगतायत. या 2 धावा, या 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचले 21. अगदी मी तर म्हणेल पहिल्या पूर्वार्धाचा खेळ बघितला त्यामध्ये तब्बल 5 षटकांमध्ये आल्या होत्या. 42 धावांचं एक माफक आव्हान होतं आणि त्या 42 धावांचं आव्हान पार पडत असताना स्कोर बोर्डवर धावा लागलेत 21. म्हणजे तब्बल मी तर म्हणेन अर्ध्या धावा धावपटलावरती लागलेले आहेत. आता आवश्यकता असेल फक्त 22 चेंडू आणि 23 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. म्हणायला हरकत नाही की सामना आतापर्यंत जर बघितला ना तर फलंदाजी करणाऱ्या संघाकडे झुकता आहे. आणि जर त्यांना हा सामना हरवायचा असेल ना तर कॅप्टनला यावेळी मात्र थोडासा टी शर्ट देखील त्यांनी घातलाय. मागच्या मॅचचा हिरो असावा कदाचित, मॅन ऑफ द मॅचचा. या सामन्यामध्ये तशी कामगिरी करावी लागेल. या 2 फलंदाजांना पाठीपाठ परतावे लागेल. यावेळी मात्र अगदी हलक्या हाताने सिंगल रोटेट केली. दिस इज लाईक अ ब्रिलियंट बॅटिंग. स्ट्राईकला सुदर्शन खेळतोय ना मग काय करायचं तर सिंगल रोटेट करायची आणि त्याला स्ट्राईक एंडला नेऊन उभं करायचं. मी दुसरा सामना बघितला होता, मला नाव आठवत नाही. 9 चेंडूत त्याने 18 मारले आणि येऊन नॉन स्ट्राईक एंडला उभा होता. यावेळी मात्र तसं घडत नाहीये. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आमंत्रण दिलं होतं परंतु नाही. सुदर्शनला मात्र थोडा मिस टाइम झाला, फंबल झाला. मला वाटतं यावेळी जर विचार केला ना तर महात्माच्या ग्राउंडवर समोरून जो सूर्यप्रकाश आहे ना थेट डोळ्यात जातो. तसंच काहीतरी झालेलं दिसतंय. सुदर्शनने आय कोऑर्डिनेशनने सांगितलं देखील. यावेळी मात्र पुन्हा एकदा अंधाधुंदी फायरिंग करण्याचा प्रयत्न. 3 षटकार आले होते खरंच, मात्र या षटकामध्ये पूर्ण बांधून ठेवलंय कॅप्टनने. आतापर्यंत कॅप्टनने 4 चेंडू फेकलेत आणि धावा खर्च केल्यात 3. पहिलं षटक महागडे गेल्यानंतर मात्र थोडस धावसंख्येला कुठेतरी ब्रेक लावतोय हा गोलंदाज. आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करतोय आणि सांगतोय मी का मॅन ऑफ द मॅच होतो. पुन्हा एकदा वारंवार शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू, चांगली फिल्डिंग. जोपर्यंत चेंडूची फेकी होईल चित्याच्या रफ्तारीने 1 धाव धावून पूर्ण. या एका धावेच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचले 23 अंशुमन 11 संघाची. दुसऱ्या षटकातील मला वाटतं 1 टू गो म्हणजे शेवटचा चेंडू. या चेंडूवर एखादा हमला आक्रमण करावं लागेल. याच दरम्यान सिद्धेशजी गाडवे साहेबांचं आगमन. यावेळी मात्र चेंडू गेलाय. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये मिळतील स्वस्तात अगदी 2 धावा. या 2 धाव्यांच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचले 25. म्हणजे आता येणाऱ्या 18 चेंडूंवर आवश्यकता असेल 18. प्रत्येक षटकांमागे 6 धावांची सरासरी. नक्कीच यानंतरचं षटक असेल टेप बॉल आणि टेप बॉल स्पेशालिस्ट यॉर्कर किंग कोहली कोपरचा 18ला 18 चेंडू 18 धावांची गरज. हा जर सामना डिपेंड करायचा असेल ना तर ही सुवर्ण संधी असेल या गोलंदाजाकडे. या टेप बॉलचा जर तुम्ही योग्य रीतीने वापर केलात ना तर या 18 धावा तुम्हाला कुठेतरी जिवारी लागून जातील. हे 2 महत्वाचे फलंदाज जर तुम्ही बाद केलेत ना, सचिन नाईक कोल्या 500 रुपयांचं पारितोषिक 5 विकेटला. नक्कीच 5 विकेटला 500 रुपयांचं पारितोषिक आलंय सचिन नाईक याच्यासाठी. पहिला चेंडू यावेळी मात्र ऑफस्टंपच्या बाहेरून जातोय. पंच सांगतायत येस डेफिनेटली इट्स अ वाईड डिलिव्हरी. मिळेल अतिरिक्त स्वरूपात 1 धाव. आणि या एका धावेच्या मदतीने धाव संख्येत वाढ होते. कॉल आलाय आम्हाला. हा ओके. पुन्हा एकदा बबनजी म्हात्रे यांचं अकाउंट ओपन झालंय. जर 3 विकेट घेतले ना तर त्याला तब्बल 1-2 नव्हे तर 5,000चं पारितोषिक आलंय बबन म्हात्रे यांच्याकडून. धाव संख्या जाऊन पोहोचले 26. सिंगल 27 सॉरी 27 धावा धाव फलकावरती लागलेले आहे. 1 चेंडू फेकी केलाय. आता मात्र स्कोर आलाय 17 चेंडू आणि 17 धावा.
16 धावसंख्या झाली 17. कोहली गोपर कशा प्रकारची गोलंदाजी करतोय बघायचं. यावेळी मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू पहिला गडी बाद केला. आता फक्त राहिले 2 गडी बाद करायचे. 5,000चं कॅश प्राइज जाईल कोल्याच्या नावावर. अगदी हलक्या हाताने धीम्या हाताने खेळून काढला होता चेंडू, परंतु जागा निश्चितच चुकीची निवडली. थेट गेला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आपण बोलतो ना लॉलीपॉप, तसा लॉलीपॉप झेल दिला होता आणि तो इझिली पकडला देखील. क्षेत्ररक्षकाचं नाव होतं नक्कीच समद टांडेल, साईराज बीचा, आणि त्याही पेक्षा विराट कोहलीचा कट्टर समर्थक. गडी बाद झालाय सतीश देवकर. त्याची जागा भरून काढण्यासाठी गेलाय रोहित हिटमॅन. आई प्रीमियर लीगचे ऑर्गनायझर, मुख्य ऑर्गनायझर, त्यांना मात्र अंशुमन 11 संघाने अतिशय जास्त म्हणजे तब्बल 10,000ची बोली लावून खरेदी केला होता. बघायचं आहे की हा खेळाडू कुठवर आता मात्र दिशा भरकटतोय, आणि नुसता भरकटत नाही तर 1+1 दिलाय बोनस 2 धावांचा. धावा जाऊन पोहोचले तर 29. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा सामना बाकी. पुन्हा एकदा कोहली गोपर. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने, मला देखील समजलं नाही काय केलं रोहितने, परंतु कदाचित डिफेन्स करण्याचा प्रयत्न असावा आणि एक चोरटी धाव घेतली आणि पुन्हा एकदा स्ट्राईकला आणून उभं केलंय ते म्हणजे या मॅचचा हिरो सुदर्शन सावंत. धावा झाले तर 30. 43 धावांचं लक्ष, 13 धावांचे. यावेळी मात्र पुन्हा एकदा बसून डिक्लर झोन मध्ये. मला वाटतं फलंदाज कुठेतरी चेष्टा करण्याच्या मूड मध्ये आहेत असं बोलणं योग्य नाही, कारण टेप बॉलचा वापर कोल्या चांगल्या पद्धतीने करतोय आणि विकेट यांनी ठरवलं की विकेट जाऊ द्यायची नाही, त्यामुळे कुठेतरी डिफेन्सिव्ह पवित्रा साकारला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 31. 14 चेंडू 12 धावांची गरज. यावेळी मात्र पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू जातोय. पंच सांगतायत जमिनी समांतर इशारा करून इट्स अ वाईड डिलिव्हरी. पुन्हा एकदा एका धावेची वाढ. संघाचा कर्णधार जर अशा प्रकारच्या चुका करत असेल ना तर मात्र हा सामना सोडलाय म्हणायला हरकत नाही, कारण जोपर्यंत सुदर्शन सारखा खंबा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे ना, संघाच्या आशा मात्र पालवत नाहीत. यावेळी मात्र अगदी ब्लॉक होल मध्ये फेकी केलेला चेंडू. लाऊड अपील केली होती, अपील मध्ये जोश होता मात्र आत्मविश्वासाची कमी. अंपायर मात्र आमच्या अगदी मी तर म्हणेल क्लास 1 दर्जाचे इंटरनॅशनल ख्याती असणारे पंचांनी सांगितलंय नाही, अपील फेटाळली, कोणतीही धाव नाही, डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा त्याच दिशेने काय करतोय कोल्या नाही, पंचांनी सांगितलं इट्स अ वाईड डिलिव्हरी. पुन्हा एकदा मला वाटतं या षटकामध्ये आणि 1-2 नव्हे तर तब्बल 3 वाईड चेंडू फेकलेत, एक एक्स्ट्रा, म्हणजे टोटल 4 धावा वाईडच्या आल्या होत्या. म्हणजे अगदी मी तर म्हणेल की लाजिरवाणी कामगिरी केली आटाडडीच्या सामन्यात. यावेळी मात्र अगदी साधा सोपा झेल पकडलाय कोणी, थोडा झूम करून दाखवा कॅमेरामन. सोडलाय का? तरी पण दाखवा, माहिती पडू द्या खांदा कॉलनीला कोणी सोडलाय तो. कांचा. आजचा दिवस वाईट आहे. बऱ्याचदा तो मॅच जिंकल्यावर टी शर्ट काढतो, आज मॅच हारल्यावर पण टी शर्ट काढ बाबा. कामगिरी तुम्ही तशी केली. 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला असेल फलंदाज सुदर्शन. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आता मात्र 10x बॉलवर, कारण जो अतिशय महत्वाचा षटक होता ना टेप बॉलचा, वाटलं होतं कुठेतरी या षटकात एखादा चमत्कार घडतोय की काय, मोठे 2 हादरे देतोय की काय, परंतु नाही. फलंदाजांनी मात्र नांगी टाकून ठेवली होती. कोणताही अतिरिक्त प्रयत्न झाला नव्हता आणि जे व्हायचं तेच झालं. गोलंदाजाने अतिरिक्त स्वरूपात धावा दिल्या 5. बॅटने धावा आल्या होत्या 4. यानंतर भूमित कन्स्ट्रक्शनचे मालक आणि कॅप्टन यायचे समालोचन कक्षामध्ये टॉस विन साठी. यानंतर मात्र आलेत खांदा कॉलनीतील 40+ नाही तर 50+. राजू दगडे. पहिला चेंडू
पहिला फटका, पहिला दणका, सामन्यावरचं जे प्रेशर होतं ना ते अगदी हटलंय. अगदी लॉंग ऑनच्या डोक्यावरून आपण बोलतो ना अगदी सहज सोपा, अगदी तगडा हिट मारला होता. अगदी रोहित शर्माला आपण बघतो ना सहजरित्या साधे आपण बघतो की एकदम सहजरित्या षटकार मारतो. सुदर्शन सावंतने देखील हा जो षटकार मारला ना असं वाटलं की अगदी सहज. चेंडू टोलावला होता. मिळतील 6 धावा. आवश्यकता असेल 4 धावांची. 11 चेंडू 4 धावा. यावेळी मात्र पुन्हा त्याच दिशेने जिंकतोय अंशुमन 11 संघ. गोज टू सेमीफायनल.